आहे त्या बाबतीत? हे बघा, आम्ही ओबीसी बांधवांनी महायुतीला मतदान केलं आहे. आम्ही महायुतीच्या मानगुटीवर बसून ओबीसीचे प्रश्न सोडवणार आहोत. भुजबळ साहेबांना माझी विनंती असेल एक कार्यकर्ता म्हणून की तुम्ही हंगाम बघून आणि वातावरण बघून पेरणी करावी. मला वाटते ती वेळ गेलेली आहे. हीच वेळ जर लोकसभेच्या अगोदर अशा पद्धतीचं जर आपण टायमिंग साधलं असतं तर निश्चित या महाराष्ट्रामध्ये एक दूध का दूध और पाणी का पाणी असं महाराष्ट्रातलं राजकारण झालं असतं. तशी या दोघांना मंत्रिपद, तशी मुंडे बंधू वगैरे सुद्धा कमी दर्जाच्या खात्याची मंत्रिपद. हे बघा, मंत्रिपद मिळणं आवश्यक आहे. मिळालं आहे मंत्रिपद, आणि कुठलंही मंत्रिपद त्याच्यातून जनतेची सेवा करता येते. त्यामुळं कमी दर्जाचं आणि कुठलं कमी दर्जाचं असलं तर त्यांच्या नावात दम एवढा आहे की ते आणतील बजेट आणखीन जास्त. त्यामुळे मला खातं हे कमी आणि जास्त असं मी मानत नाही, कारण शेवटी जनतेची सेवा करायची. धनंजय मुंडेंच्या गुंडगिरीबद्दल ज्या पद्धतीनं आता विधानसभा गाजलेली आहे, जे प्रकरण सरपंचाचं झालं मसाजोगचं, आणि त्याच्यावरनं जी त्यांची परत एकदा त्यांची हकालपट्टी करा अशा पद्धतीची मागणी यायला लागलेली आहे, कसं बघता तुम्ही? ही कितपत योग्य वाटतं? हे बघा, मसाजोगचं प्रकरणाचं कुणीही समर्थन करणार नाही, परंतु जे शरद पवार, जे अजितदादा पवार ज्या मस्साजोगमध्ये जाऊन भेटतात तसंच त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात जाऊन भेटायला हवं होतं. गुन्हा असतो. त्यांचं स्वागत आहे की ते एक न्याय मागण्यासाठी मस्साजोगला जात आहेत. अहो, मुळशी पॅटर्नसारखा चित्रपट आला आणि तो पवारांच्या जिल्ह्यात आला. ज्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादा पवारांनी वर्षानुवर्ष भोगलं तिथं गँगवार चालतं, गँगवार. आजही कोयता गँगची दहशत पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या सगळ्या उपनगरांमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आजही तिथं बिल्डर लोकांना धमकावलं जातं. आजही रांजणगाव MIDCमध्ये मारामाऱ्या चालतात, चाकण परिसरामध्ये मारामाऱ्या चालतात. हे दिसत नाही का पवार काका पुतण्यांना? हे गृह खात्याचं अपयश आहे ना. मग गृह खात्याचं म्हणा किंवा अजून कुठलं म्हणा, जे धनंजय मुंडेला जबाबदार धरतायत, धनंजय मुंडेंना, तेच अजितदादा पवार पुणे जिल्ह्याबद्दल का बोलत नाहीत? तेच शरदचंद्रजी पवार पुणे जिल्ह्याबद्दल का बोलत नाहीत? किती खून झालेत पुणे जिल्ह्यामध्ये. मी मस्साजोग प्रकरणामध्ये स्वर्गीय देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे या मताचा आहे. गुन्हा असतो, गुन्ह्याला जात पात नसते, पण त्या गुन्ह्यावरून जे जातीय विद्वेष पेरण्याचं काम शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस करतोय का? पुणे जिल्ह्यामध्ये घ्या ना बैठक, एक चित्रपट निघतो त्याच्यावरती. एवढं दहशतीचं वातावरण पुण्यात, ते दिसत नाही पवारांना. ज्या पद्धतीचं आता वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं सगळं हे समोर यायला लागलेलं आहे, एकत्रित असलेलं. हे बघा, धनंजय मुंडेच कसे दिसतात सगळ्या लोकांना, तेच वाल्मिकांना कराड, शरदचंद्रजी पवारांबरोबर पण फोटो आहेत त्यांचे, तेच वाल्मिकांना कराड, ज्या वाल्मिकांना कराडांवरती जयंत पाटील भाषण करतात, तेच वाल्मिकांना कराड, ज्या वाल्मिकांना कराडांची ताकद राष्ट्रवादीला मिळत होती, राष्ट्रवादीचा पक्ष वाढत होता, अनेक निवडणुका जिंकत होते, त्यावेळी वाल्मिकांना कराड दिसत नव्हते का यांना? वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय, किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात समावेश होऊ नये म्हणून, किंवा धनंजय मुंडेचं राजकारण संपवण्यासाठी तुम्ही भुजबळांना संपवलं, तुम्ही पडळकरांना डावललं. तुम्हाला धनंजय मुंडे तेवढे ढसत आहेत का? धनंजय मुंडेंना बाहेर काढायचा तुमचा प्लॅन आहे का? वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेबरोबर दिसतात, पण ह्या लोकांबरोबर नव्हते का? या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला दिलं पाहिजे. त्यावेळेला असे खून केले नव्हते, असे खंडन कुणी सांगितलं? ह्यांचे आरोप कधीपासूनचे आहेत? आमच्या माळशिरसच्या आमदारांनी किती खुनांचा गुन्हा केला आहे, त्यांच्यावर आरोप केला आहे? 28. म्हणावं निवडून आला आहे, माळशिरसमधल्या लोकांचं काम करा म्हणावं. कशाला एवढ्या लांब जात आहे? इथं लोकांच्या सातबारे लोकांना नोटिसा निघालेल्या आहेत, लोकांच्या मानगुटीवर बँका बसलेल्या आहेत. कशाला तिकडे जाऊन उगच आबाळा हे करताय म्हणावं, आबाळाचा मुका घेताय? इथलं तुम्ही निवडून दिलं आहे जनतेनं, कधी नव्हे ते आपला पाळणा हल्ला आहे. तुम्ही जरा इथलं तालुक्यातले प्रश्न सोडवा म्हणावं.